नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी येते ईडीच्या कारवाईच्या संदर्भातली. ईडीनं ठाण्यात मोठी कारवाई करत ठाण्यातल्या 11 सनदिका या सील केलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांची ही संपत्ती असल्याचं कळतंय. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ठाण्यातल्या 11 मालमत्तांवरती छापे टाकण्यात आले. 6,45,00,000 या संपत्तीवर निलंबरी प्रोजेक्टच्या 11 सदनिकांमधलं हे सगळं होतं आणि इथं ईडीनं टाच आणलेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, काय अधिक तपशील आहे या कारवाईबद्दलचा? विलास, ही जी कारवाई आहे ती ईडीनं केलेली आहे. ठाण्यामधल्या पुष्पक बुलियन पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीज मधली एक कंपनी आहे. या कंपनीच्या जवळपास 6,45,00,000 रुपयांचे जे त्यांची संपत्ती आहे ती जप्त केलेली आहे. याच्यामध्ये 11 फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये निलंबरी प्रोजेक्ट, ठाण्यामधले श्री साईबाबा, गृहमंत्री प्रायव्हेट लिमिटेड, याचबरोबर श्रीधर माधव पाटणकर या संबंधित ही सर्व लोक असून यांच्या संबंधित ही कारवाई करण्यात आलेली आहे असं ईडीने स्पष्ट केलेलं आहे. साधारणपणे 6 तारखेला या कंपनी विरोधामध्ये काही तक्रारी आल्या होत्या. काही मनी लॉन्ड्रिंग केल्याचं, त्याच पद्धतीनं काही वेगळ्या मार्गाने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका जो आहे किंवा आरोप जो आहे, तक्रारी जी आहे ती या कंपनी विरोधात करण्यात आली होती. त्यानुसार जवळपास 21 कोटी 46,00,000 रुपये जे आहेत ते महेश पाटील, चंद्रकांत पाटलांनी यांच्या कंपनी संबंधित याच्यामध्ये आढळले होते. त्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवरती ईडीनं ही कारवाई केलेली आहे. ही कारवाई केल्यानंतर महेश पटेल यांनी काही बेनामी संपत्ती आणि काही बेनामी कंपन्या ज्या आहेत त्या स्थापन करून या अशा पद्धतीने व्यवहार केल्याचा ठपका जो आहे तो ईडीने ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास असे काही लोक आहेत ज्यांच्या नावे शेल कंपन्या तयार केल्या गेल्या आहेत आणि कोट्यावधी रुपयांचे व्यवहार जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत जी माहिती मिळाली ईडीला त्यानुसार जवळपास 30 कोटी रुपये जे आहेत काही तांत्रिक कारणामुळे अजित यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण महाराष्ट्राच्या राजकारणातली ही एक मोठी बातमी ईडीच्या कारवाईच्या संदर्भातली म्हणावी लागेल. ईडीनं ठाण्यामध्ये मोठी कारवाई करत 11 सदनिका या सील केलेल्या आहेत. खरं तर ही कारवाई महत्त्वाची याच्यासाठी आहे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. रश्मी ठाकरे यांचे बंधू असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. अजित, तुमचं म्हणणं पूर्ण करा. विलास, जवळपास ईडीचं असं म्हणणं आहे की नंदकिशोर चतुर्वेदी नावाची व्यक्ती जी आहे ती शेल कंपन्यांमार्फत हे सगळे व्यवहार करत होती आणि त्यातून जवळपास 30 कोटी रुपये श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी ज्या आहे महेश पटेल, नंदकिशोर चतुर्वेदी अशी काही लोक आहेत की त्यांच्या मार्फत जवळपास 30 कोटी रुपयांचा व्यापार जो आहे तो या कंपनीमार्फत करण्यात आलेला आहे. त्याची रितसर कागदपत्र जी आहेत सादर करण्यात आली होती. त्या आधारे चौकशी करून त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यावर ईडीनं ही टाच आणलेली आहे. आता ही श्रीधर पाटणकर नावाची व्यक्ती जी आहे हिचे नेमके काय राजकीय संबंध आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या व्यक्तीवर ही कारवाई केलेली आहे किंवा या व्यक्ती संदर्भात जे संबंधित व्यक्ती त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही व्यक्ती ज्या राजकीय लोकांशी संबंधित आहे त्यांच्यावरती बोट ठेवलं जातं का किंवा त्यांच्यावरती त्यांची नातेवाईक आहे म्हणून कारवाई केली जाते, कारवाई केली गेली आहे का, अशा विविध चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागलेल्या आहे. पण त्यांचं राजकीय वलय नेमकं काय आहे ह्या प्रकरणात ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांचं? करण्यात येणार नाही, कारण का ईडीने जेव्हा कारवाई केली तेव्हा आता त्यांनी त्या गोष्टी नमूद केलेल्या नाही. नेमकं याच्यामध्ये कोणता राजकीय सहभाग आहे किंवा कशा पद्धतीने राजकीय सहभाग आहे. पण त्या पद्धतीने ईडीने कारवाई केलेली आहे. त्या कारवाईमध्ये ज्यांची नावं समोर येत आहेत नक्कीच ते एका मोठ्या राजकीय कारणाशी संबंधित आहेत असं म्हटलं जातंय. त्यामुळे नेमकं आता पुढे कशा पद्धतीनं याच्यावरती राजकीय चर्चा रंगेल हे देखील पाहावं लागेल. या संदर्भात सरकारकडून किंवा शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे? अद्याप या प्रकरणाशी तसा थेट शिवसेनेचा संबंध जोडला गेलेला नाहीये किंवा शिवसेने संबंधित व्यक्ती आहेत का असं थेट म्हणण्यात आलेलं नाही. मात्र ईडीची कारवाई आहे. ईडी ही स्वायत्त यंत्रणा आहे. त्यांची कारवाई करण्याची पद्धत जी आहे ती सुरुवातीला तक्रार करते, चौकशी करते, स्क्रुटिनी करते
आणि त्यानंतर ताब्यात घेऊन पुन्हा जी मालमत्ता जप्त करून मग अटकेची कारवाई करते. त्यामुळे इथं कुठली राजकीय व्यक्ती आहे का सध्या तरी असं ईडीने स्पष्ट केलेलं नाही. अजित, जर ही आता जप्तीची कारवाई झाली असेल तर याचा अर्थ पुढे अटकेची कारवाई होऊ शकते असं मानायचं? 100% कारण का ज्या पद्धतीनं ईडीनं ही कारवाई केलेली आहे, मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने की ईडीनं सुरुवातीला या सगळ्या प्रकरणाला तक्रार प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी सगळे जे कागदपत्र आहेत त्यांची शहानिशा केली, ती कागदपत्रांची छाननी केली, त्यातून त्यांना जे काही पुरावे समोर आले ते पुराव्यांच्या आधारे त्यांनी काही चौकशा केल्या, काही जबाब नोंदवले. तिथून पुढे काही लोकांशी त्यांनी संवाद साधला, जी कारवाई आहे ती जप्तीची कारवाई केलेली आहे. इथून पुढे नक्कीच 100% अटकेची कारवाई होऊ शकते, याचे संकेतच या सगळ्या कारवाईने ईडीने दिलेले. अजित पाटणकर यांच्याबद्दल काय सांगता येईल? त्यांची राजकीय काही पार्श्वभूमी आहे का? नक्कीच पाटणकर यांची राजकीय पार्श्वभूमी आहे, पण जे श्रीधर पाटणकर संपूर्ण राज्याला माहिती आहेत तेच श्रीधर पाटणकर हे आहेत का हे सांगणं कठीण आहे. कारण का ईडीनं अशा कुठल्याही पद्धतीनं किंवा अशा बाबतीमध्ये कुठल्या राजकीय व्यक्तीशी संबंधित आम्ही कारवाई केली का किंवा अशी कारवाई करतोय अशा संदर्भात कुठले स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. पण ज्या पद्धतीनं जे नाव समोर आलेलं आहे हे राज्यातील एका मोठ्या राजकीय घटनाशी संबंधित आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे आता याच्यावरती कशा पद्धतीनं ठीक आहे, बघूया त्याच्यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटतायत. आता आपल्या सोबत शिवसेना समर्थक किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत. किशोरजी, आज ईडीनं जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईच्या बद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, कालच लोकसभेत सांगण्यात आलं की 2014 पूर्वी फक्त 240 आणि 2014 नंतर ईडीचे 2480 रेड झाल्या आणि कारवाई झाल्या. तर पहिली माझी प्रतिक्रिया हीच राहील की ही बदल्याच्या भावनेने झालेलं आहे, सूडबुद्धीने हे करत आहेत आणि असं अटॅचमेंट वगैरे केल्याने काहीच होत नाही. आणि मुख्यमंत्रीचे ते जवळचे नातलग आहे म्हणून त्यांना त्रास देणे हे चुकीचं आहे. आणि मला समजत नाही की जेव्हापासून भाजपचं आमचं फाटलं त्याच्यानंतरच हे सगळे प्रकरण बाहेर येत आहेत. आणि भाजपचा जो डाव आहे की शिवसेनेच्या आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जुळवून घ्यावं व त्यांना महाराष्ट्रात सत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे, तर हा ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असून आता होऊ द्या ना, काय करता तुम्ही करा, परंतु आम्ही दाखवून देऊ. आणि महाराष्ट्राच्या जनतेला सगळं कळतंय विलास. आणि हे काय सुरू आहे मला समजत नाही. ईडी आहे कशासाठी आणि ईडीचं अटॅचमेंट सुरू कुठे आहे? आणि ईडीच्या या सगळ्या कारवाया ज्या 2480 रेड केल्या एकही लॉजिकल कन्क्लुजनला गेलेली नाहीये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न असून महाराष्ट्राची जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल एवढंच मी बोलतो बाबा. पण तुम्हाला असं वाटतंय ज्या गेल्या काही दिवसातल्या कारवाया दिसत आहेत त्यानुसार विशेषतः शिवसेना ही टार्गेटवर आहे किंवा शिवसेनेचे अनेक नेते ज्या पद्धतीनं ईडीच्या रडारवर आहेत त्यामुळे ही तुमच्यासाठी सुद्धा काहीशी चिंतेची बाब आहे? नाही, चिंता तर कोणीच करत नाही. शिवसेना ही संघर्ष करणारी बाब आहे. एक पक्ष असून आम्ही सगळ्या मानसिकता आमची झालेली आहे की खोटे आरोप लावून हे लोक प्रताडित करतील. मात्र जर हिंमत असेल तर तुम्ही नातलगावर कशाला जातात? म्हणजे सगळ्या बेडरूम आणि किचनवर जाण्याचा प्रकार जो आहे आणि लोकांच्या घरात घुसून त्रास देण्याचा प्रकार आहे हे चुकीचं आहे. मी सांगतो तुम्हाला, यांचा एक दबाव आहे एनसीपीवर. त्यांचे मंत्री 2 यांनी कैदेत ठेवले. यांचं असं म्हणणं आहे की 25-30 आमदार घेऊन तुम्ही आमच्याकडे बाहेर या आणि महाराष्ट्रात आमचं सरकार करा. तर एनसीपी दबावात येत नाहीये. आता शिवसेनेवर तोच दबाव हे टाकत आहेत. आणि यांची नियत चांगली असती तर यांना दुसरी लोक दिसले असते ना. आणि यांचा एक तर तो मुलुंडचा नेता आहे तो तर कोणतीही बिल्डिंग दिसली, काही बिल्डिंग दिसली तरी याची आहे ती त्याची आहे. एखादा हॉटेल दिसलं, रिसॉर्ट दिसलं तर हे याचं रिसॉर्ट आहे, त्याचं रिसॉर्ट. काय 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 सुरू आहे? आणि पण हे एका बाजूने कुठं सुरू आहे? दोन्ही बाजूनी सुरू आहे ना किशोर तिवारीजी. हे दोन्ही बाजूनी सुरू झाले ना. आता हे जसं काही आता राजकीय गँगवॉर आहे की काय असा प्रश्न सुद्धा जनता विचारायला लागलेली आहे. तुम्ही तरी कुठे शांत बसलायत? एक मिनिट विलास, मी तुम्हाला स्पष्ट करतो.
महाराष्ट्राच्या जनतेला एवढे मोठे प्रश्न असताना आणि हे जे काही सुरू आहे हे कोणालाच पटत नाहीये आणि महाराष्ट्राची ही संस्कृतीही नव्हती. पण कोण कोणाला समजवणार. आणि महाराष्ट्राचं भाजपचं राजकारण करणारे जे लोक आहेत, देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील, या लोकांनी ज्या लोकांना समोर केला आहे, ते नारायण राणे किंवा किरीट सोमय्या किंवा आमचे हे 2-3 लोक, यांच्यामुळे सगळं वातावरण खराब झालंय. मात्र सूडबुद्धीने कारवाई कोणावरही केव्हाही होऊ नये आणि अन्याय तर होऊच नये. आणि मला तरी वाटते की ईडीची ही कारवाया आहेत, या कारवाया एक्स्ट्रीमिटीला जाऊन करण्यात येत आहे आणि याच्यामधून काही निघणार नाही. मात्र जनतेमध्ये जो निरोप चालला आहे तो निरोप चुकीचा चालला आहे, मी कबूल करतो. आणि जनता त्यांचे आर्थिक प्रश्न, विकासाचे मुद्दे आणि संवेदनशील सरकार व विरोधी पक्ष याच्यावर लोक आहेत. आणि मला तुम्ही सांगा, अधिवेशन पहिले घेत नाही म्हणाले आणि अधिवेशन जेव्हा आपण घेतलं त्यावेळेस अधिवेशनाच्या काळात काय काय झालं हे तुम्ही बघितलं. तर आता तर काय मीडिया किंवा थोडे सामाजिक कार्यकर्ते हेच सामाजिक प्रश्न घेऊन मांडत आहे. राजकीय नेत्यांनी तर सगळं वातावरण खराब केलं आहे. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काम करण्याची संधी द्यावी व भाजपने सुद्धा सकारात्मकपणे. पण किशोर तिवारीजी, तुम्हाला असं नाही का वाटत की शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलेल्या चुका ह्या पक्ष म्हणून शिवसेनेला सुद्धा भोगाव्या लागतायत आणि विरोधकांच्या हाती, केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्यांच्या हाती हे कोलीत ठरत आहे? हे बघा, विलास तुम्हाला सांगू काय, जे लोक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस सोडून त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजपमध्ये जातात, ते अत्यंत शुद्ध होतात. आणि आमचे जे लोक, हे बघा, मी हे नाही म्हणत की आमच्याकडे जे लोक आहेत त्यांना विक्टिमाइज केलं जात आहे, हे केलं जात आहे, ते केलं जात आहे. मात्र मी हे कबूल करतो की फक्त ते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि केंद्रीय सरकारविरुद्ध त्यांनी प्रश्न उभे केले म्हणून त्याला विक्टिमाइज केलं जात आहे, हे लोकांना समजत आहे. काँग्रेसला का ते टार्गेट केलं जात नसेल? तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दलचं? हे बघा, काँग्रेस सोबत भाजप जाऊच शकत नाही. भाजपने एक प्रयोग केला होता एनसीपी सोबत जाण्याचा आणि एनसीपी सोबत जाण्याचा प्रयोग त्यांचा विफल झाला. तो प्रयोग ते करू शकतात. दुसरं, शिवसेनेचा एक मोठा गट त्यांच्या सोबत काम करायला गेला तर त्यांना काही अडचण होणार नाही. शिवसेनेसोबत ते 30 वर्ष मित्र म्हणून होते. तर महाराष्ट्रामधलं सरकार अस्थिर करण्यापेक्षा या केंद्रीय एजन्सीचा वापर भाजप करत नाहीये. फक्त एकमेव उद्देश आहे, महाराष्ट्रात कोणत्याही हालतीत सरकार व्हावी. मात्र राज्य भाजपच्या आहारी केंद्रीय सरकार गेल्यामुळे त्यांचा एक जवळचा सहकारी फार दूर गेला आहे आणि याचे परिणाम मोदींना भोगावे लागतील. आणि 272च्या आकड्यात जर 30-40 कमी झाले तर त्याचं क्रेडिटही यांनाच जाईल आणि हे चुकीचा संकेत देत आहे. मी आजही म्हणतो की भाजपकडे वेळ आहे, त्यांनी स्वतःला सांभाळून घ्यावं. त्यांनी सांभाळून घेतलं तर तुम्ही सांभाळून घ्याल का, असा पण प्रश्न उद्या निर्माण होऊ शकतो. आणि कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की ही दरी अधिक वाढत चाललेली आहे आणि आता कधीच एकत्र येणार नाहीत, इतकी ही दरी वाढत चालली आहे? नाही, हे बघा, राजकारणात तशा दऱ्यावऱ्या काहीच वाढत नाही. मात्र ज्या प्रकारचं नेतृत्व उद्धवजीचं महाराष्ट्राला मिळालं आहे तर भाजपने ते कबूल करावं व त्यांना काम करू द्यावं. आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता व महाराष्ट्राच्या कल्याणाकरता केंद्र सरकारला काहीच नाही घेणं देणं. हे लोक त्यांच्यावर दबाव टाकत आहे, ईडीला टार्गेट देत आहे, ईडी कारवाई करत आहे आणि त्याच्यामध्ये होते काय, 2 दिवस बातम्या चालतात, त्याच्यानंतर काहीच होत नाही. मात्र 70 वर्ष 72 वर्षाचे अनिल देशमुख यांना जेलात ठेवणं किंवा नवाब मलिक यांना त्रास देणं 35 वर्षाच्या पूर्वीच्या याच्यामध्ये, हे सगळं लोकांना तुम्ही नवीन नेते निर्माण करत आहात आणि अल्टरनेटिव्ह तुम्ही देत आहात. भाजपला मला वाटते की विधानसभेत या सगळ्या गोष्टीची किंमत द्यावी लागेल. ठीक आहे, त्यांना किंमत द्यावी लागेल आणि हे सगळं राजकीय सुडापोटी केलं जातंय असा तुमचा आरोप आहे. धन्यवाद किशोर तिवारीजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ही कारवाई ईडीची त्याची व्याप्ती किती मोठी आहे त्याबद्दलचे काही अपडेट्स मिळू शकलेले आहेत?
नक्कीच विलास, व्याप्ती जी आहे या प्रकरणाची जवळपास 30 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ईडीने संशय व्यक्त केलेला आहे. ज्या पद्धतीनं बनावट कंपन्या तयार करून त्याच्यावरती बोगस पद्धतीने डायरेक्टर बसवले गेलेले आहेत, ही सगळी तक्रार जी आहे ती ईडीकडे करण्यात आली होती आणि त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती ईडीने जेव्हा चौकशी केली तेव्हा सुरुवातीला त्यांना 6.45 कोटी रुपयांची संपत्ती जी आहे ती आढळली, बोगस आढळली. त्या संपत्तीवर ईडीने टाच आणलेली आहे. भविष्यात ईडी या प्रकरणी अटकेचं सत्र सुरू करू शकते आणि ईडीनं ही कारवाई करून ते संकेत दिलेले आहेत. पण आता ज्या कंपनीवर ही कारवाई केली, निलंबर या प्रोजेक्टमधली ह्या सदनिका जप्त केलेल्या आहेत, हा प्रोजेक्ट नेमका कुणाचा आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाची गुंतवणूक आहे, त्याबद्दलची काय माहिती आहे? विलास, माहिती मिळते त्यानुसार पुष्पक बुलियन वन ऑफ द ग्रुप आहे हा पुष्पक ग्रुप मधला. त्यांचे ठाण्यामधले निलांबरी प्रोजेक्ट आहे, तिथं 11 रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत. त्याच पद्धतीनं ठाण्यामध्ये श्री साईबाबा गृहनिर्माण समिती जी आहे प्रायव्हेट लिमिटेड, ते स्वतः म्हणजे ही संपत्ती जी आहे श्री साईबाबा प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतः श्रीधर महादेव पाटणकर हे कंट्रोल करत असल्याचं, म्हणजे त्यांच्या नेतृत्वामध्ये किंवा यांच्या आदेशानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अधिकाराखाली या सगळ्या कंपनी. ठीक आहे अजित, मी तुम्हाला थांबवतोय. अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, आता आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढेजी, एक मोठी कारवाई ईडीनं केलेली आहे, या कारवाईच्या बद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, काय ह्या कारवाई आता ते करणारच आहे, कारण की ईडी आता जो का आज काही रिपोर्ट येतो आहे 2900च्या वरती रेड्स करणारा महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आहे. म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे आणि मग बंगालचा नंबर आहे. जिथे ते गैर भाजपेतर आहे तिथे ते संस्थांचा सहयोगी पार्टी जास्त असतात ना, अलायन्स, तसं अलायन्स पार्टी सारखा वापर जो आहे तो आज सुरू आहे. मग जेव्हा संजय राऊत साहेबांनी पंतप्रधानांकडे आणि ईडीकडे पण तक्रारी केल्या होत्या, ईडीचे ऑफिसर्स कसे काय इथे वसुली करतात आणि कशा पद्धतीनं किरीट सोमय्यांचा संबंध आहे, त्याच्या संदर्भामध्ये साधी एक रेड पण होत नाही, त्याची एन्क्वायरी पण होत नाही. त्यामुळे हा जो वापर आहे ना, याला कोणी घाबरणार नाहीये. यांना किती रेड करायच्या करू द्या. या रेडमधनं इतक्या रेड झाल्या, त्याच्यामधनं किती त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन झालं, किती लॉजिकल एंडला गेल्या, तर त्याचा रेट पॉलिटिशियनच्या संदर्भामध्ये शून्य. अतुल लोंढेजी, तुमचे 2 मंत्री आता तुरुंगात आहेत, त्याला आपण शून्य कसं म्हणता येणार? हा पण तुमच्यासाठी चिंतेचा विषय आहे ना? पहिलाच आपल्या न्यायप्रणालीमध्ये, ज्युरिस्प्रुडन्समध्ये, जोपर्यंत एखादा गुन्हेगार सिद्ध होत नाही गुन्हेगार म्हणून, तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येईल का? गुन्हेगार म्हणता येणार नाही, पण तुमच्यासाठी अडचण ही आहे की आज 2 मंत्री जेलमध्ये आहेत. ऐकून घे विलास, जेव्हा अनिल देशमुखांच्या संदर्भामध्ये 100 कोटीचं हे लोक बोलतात, आज 1.73 कोटीवर आले. 110 रेड केल्या. काही वेळेस एकच रूम पुन्हा लॉक उघडायचं, आतमध्ये बसायचं, 1 तास बाहेर नाही यायचं, पुन्हा त्या रूमला लॉक करायचं, जायचं. असं त्यांनी अनेक वेळा केलं. म्हणजे AK-47 कनपट्टीवर ठेवून लोकांना विचारायचं स्टाफला. एका स्टाफचं एक प्रेग्नन्सी तिचं मिसकॅरेज झालं. म्हणजे ही हॅरॅसमेंट जी आहे, वापर जो आहे तो वापर अगदी स्पष्टपणे दिसतोय. आता तुम्ही नवाब मलिकांचं सांगाल, नवाब मलिकांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा नव्हता आणि ईडी जी आहे ती प्रायमरी संस्था नाही आहे, ती सेकंडरी संस्था आहे. कोणीतरी कारवाई केल्यानंतरच ईडी पिक्चरमध्ये येत असते. ईडी स्वतःहून पिक्चरमध्ये येऊ शकत नाही, हा कायदा आहे. पण त्यांनी काय केलं, पहिले पकडलं, मग FIR दाखल केला आणि कुठल्या तरी त्या केसमध्ये ज्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर यांची 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयींची गव्हर्नमेंट होती, 7 वर्ष यांची गव्हर्नमेंट होती. मग नवाब मलिकांनी यांच्या विरुद्ध सगळे पुरावे दाखल केले आणि यांच्या विरुद्ध त्यांनी लढाई केली, म्हणून त्यांना ही हॅरॅसमेंट होत आहे. पण अतुलजी, आज जी कारवाई केलेली आहे ती मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांच्या विरोधातली कारवाई आहे. तुम्हाला असं वाटतं आता थेट टार्गेट मुख्यमंत्री दिसतायत? नाही, यांनी किती टार्गेट केलं आणि किती रेड केल्या तरी जे सत्य आहे ते बाहेर येईल ना. आणि ह्यांनी टार्गेट हे वापर करतात आहे हे लोकांपर्यंत गेलंच आहे. यांनी ज्या संस्था आहेत, या संस्था कशासाठी आहे, त्या संस्था गुन्हेगारांच्या विरोधात वचक बसवण्यासाठी आहे. आता या संस्थेचीच क्रेडिबिलिटी जी आहे ती क्वेश्चन मध्ये आलेली आहे. म्हणजे ह्या उद्या गुन्हेगारांनी गुन्हे करत राहायचं आणि कोणावर रेड केली त्या संस्थेची क्रेडिबिलिटी जर राहिली नाही तर मग
अतुलजी माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय. नाना पटोले बोलतायत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. येतो अतुलजी तुमच्याकडे. खरं तर हे चुकीचं आहे आणि या सगळ्याचा उद्रेक आज न उद्या होणार आहे. त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. आपने देखा होगा कि केंद्र की भाजपा की सरकार हताश होकर इस तरह से गिदड़ मानसिकता से केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रही है। छगन भुजबल के भी केस में आपने देखा होगा कि 2.25 साल उनको जेल में डाल के रखा, लेकिन उसका निर्णय जब आया हाईकोर्ट ने उनको निर्दोष छोड़ा। तो इस तरह से बीजेपी की जो मानसिकता है उसका परिचय स्पष्ट होता है। महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार आने के बाद जिस तरह से केंद्र की सरकार ने, भाजपा की सरकार ने महाविकास आघाड़ी सरकार तोड़ने के लिए केंद्रीय तपास यंत्रणा का जो दुरुपयोग किया है वो भी सबको समझ में आता है। पश्चिम बंगाल में तो ईडी के अधिकारी के ऊपर ही केसेस की गई है। इस तरह का माहौल अब महाराष्ट्र में भी बनना शुरू हो गया। अगर ये उद्रेक हो गया तो भाजपा को ये बहुत महंगा पड़ेगा और हमारी ये कहना है कि भाजपा ने ये दुरुपयोग करना बंद करे और लोगों के प्रॉब्लम जो है महंगाई है, जो महंगाई रोज आप बढ़ा रहे हो, आम आदमी का जीना दुभर करके रखा है, बेरोजगारों का प्रश्न है, किसानों का, गरीबी का प्रश्न है, देश चलाने वाली व्यवस्था जो केंद्र में बैठी है उन्हें उनका विचार करना चाहिए और ये भूमिका जब जनता के सामने जाएगी तो बीजेपी को ये महंगा पड़ेगा। नाना मराठीमध्ये सांगा की ज्या पद्धतीची कारवाई आता श्रीधर पाटील यांच्यावर करण्यात आलेली आहे, त्यांची प्रॉपर्टी अटॅच करण्यात आलेली आहे, याचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण की यांच्या ही भाजपची मानसिकता आहे। भाजपच्या या मानसिकतेचा केंद्राच्या तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला घाबरवण्याचा प्रयत्न जो केला जातोय, लोकशाहीच्या बहुमताच्या आधारावर बहुमताचा दुरुपयोग जे भाजप करतात त्याचे परिणाम भाजपला भोगावं लागणार आणि कुठलाही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही। पण सुडाचं राजकारण आहे असं म्हणावं याला? सुडाचंच राजकारण आहे। भाजप ते म्हणतातच आहे, त्यांचे जे चेले चपाटे गावामध्ये फिरतात ते सांगतात की आज याच्यावर रेडी, उद्या त्याच्यावर रेडी। याचाच अर्थ भाजप हा सुडाचं राजकारण करून अशा पद्धतीचं घाबरवायला निघालेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये कोणी घाबरणार नाही। भाजपला त्यांच्या या अत्याचारी व्यवस्थेला महाविकास आघाडी संपूर्ण नष्ट करेल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी लक्ष करण्यात आलं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? इसका कोई भी परिणाम नहीं होगा और कोई घबराने की बात नहीं उसमें, और गलती महाविकास आघाड़ी सरकार नहीं करेंगे और जनता के लिए काम करेंगे। नक्कीच। पण नाना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठला दबाव आता सरकारवर आहे का? कारण वारंवार ज्या कारवाया होतात, यंदा थेट मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांना कुठेतरी अरे भाजप केंद्रामध्ये बसलेलं भाजप महाविकास आघाडी सरकारला घाबरतं म्हणून या पद्धतीच्या गिधड धमक्या देऊन केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करते असं हे स्पष्ट होते। मी म्हणून तुम्हाला भुजबळाचं उदाहरण सांगितले की भुजबळाच्या याच्यामध्ये त्यांना 2.25 वर्ष जेलमध्ये ठेवलं, आखरी त्यांना माननीय हायकोर्टाने निर्दोष सोडलं आणि तिथंच चपराक भाजपच्या या मानसिकतेवर पडलेली आहे। नाही पण आता भाजपचे नेते ट्विट करतायत, म्हणतात घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही। स्वतः तेच घोटाळेबाज आहे। खरं तर यांच्या चौकशा होण्याची गरज आहे। नाना हिंदी में जानना चाहूंगा कि भाजपा की तरफ से कहा जा रहा है कि महाविकास आघाड़ी के लोग डर गए क्या? कौन डरा है? इसलिए तो जो डरते हैं वो इस तरह की गलत नीतियों का उपयोग करते हैं। केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार डर गई है, जनता के प्रश्न वो छुड़ा नहीं सकती है, जनता से डर गई है और इसलिए महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने के लिए इस तरह की करतूतें केंद्र में बैठी हुई मोदी की बीजेपी की सरकार कर रही है। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारला दबावात आणण्यासाठी म्हणून ईडीच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते, पण हे सरकार झुकणार नाही, घाबरणार नाही। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या घडीची मोठी बातमी आहे ईडीने केलेल्या ठाण्यातल्या कारवाईची. ही कारवाई मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्या 11 सदनिका जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ईडीच्या या कारवाईच्या नंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. बघूयात नाना पटोले नेमकं काय म्हणाले. पटोलेत आपल्या बरोबर थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया ज्या पद्धतीनं ईडीच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत जातात आणि थेट आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर अशा पद्धतीनं ही वेळ आली आहे. याबद्दल काय म्हणाल? केंद्र सरकारच्या कमजोर मानसिकतेचा हा परिचय आहे. केंद्र सरकार ज्या पद्धतीनं त्यांचे जे पाप आहेत, जे देश विकण्याची जी परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे, महागाई वाढवणं, बेरोजगारी वाढवणं, शेतकऱ्यावर अन्याय, गरिबी वाढली, या सगळ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्याच्या पद्धतीचा विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न ते करतात आहे. आपल्याला छगन भुजबळांचंही प्रकरण लक्षात आहे की त्यांना 2-2.25 वर्ष ईडीच्या केसमध्ये दाबून ठेवलं आणि आखरी मान्य हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की ईडीच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार आपल्या केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे, हेच आपल्याला पाहायला मिळतं. अनिल देशमुखांवरचे आरोपही सिद्ध होत नाहीत असं दिसतंय. बिलकुल. आपण ईडीच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार हेतुपुरस्पर आणि विरोधकांना टार्गेट करण्याचं केंद्रीय तपास यंत्रणेकडून हा प्रयोग करतात आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचं ईडीचं जे काही अधिकार होते, पॉवर होते, त्याचा दुरुपयोग करून त्याला बोथड करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. आता कोणत्या मंत्र्यांवर गाज पडू शकते ईडीची अशी साधारणतः शक्यता वाटते तुम्हाला? आपल्याला लक्षात असेल की पश्चिम बंगालमध्ये ईडीवरच आता हायकोर्टामध्ये केसेस टाकल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे, ईडीसारख्या व्यवस्थेवर आता हायकोर्टात लोक जाऊन त्यांच्यावर केसेस टाकत असतील तर या केंद्रीय तपास यंत्रणेला कसं बोथड या भाजपच्या व्यवस्थेने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे. नक्कीच. नाना पटोले ज्यांनी म्हटलेलं आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ज्या पद्धतीने पाटणकर कुटुंबियांवर आता ज्या पद्धतीने ईडीची धाड पडली आहे ते पाहता हा यंत्रणांचा गैरवापरच आहे असं त्यांनी मत मांडलंय. स्वप्नील धुळीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ईडीनं केलेल्या कारवाईच्या नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या याआधी अनेक मंत्री आणि नेत्यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केल्यानंतर आता रश्मी ठाकरे यांचे बंधू असलेल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पाटणकर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. नितेश राणे बोलतायत, आपण थेट जातोय. आणि मुख्यमंत्र्यांचं थेट नातेवाईक आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबले? राजीनामा द्यावा त्यांनी. पण नाना पटोले म्हणतात सुडाची कारवाई आहे. अहो, सूडबूड हे नंतर, पण पहिला मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर अगर रेड पडत असेल आणि ते पण ईडी प्रॉपर्टी अटॅच करत असेल जी माझ्याकडे माहिती आहे, तर त्यांनी थेट राजीनामा दिला पाहिजे. थांबलात कशाला? पाटणकरांच्या कुटुंबियांचे आर्थिक चुकीचे व्यवहार झाले हे यातून सिद्ध व्हायला लागते हळूहळू. सरळ स्पष्ट आहे ना. आतापर्यंत सगळीकडे आम्ही त्यांचं नाव ऐकत होतो, आता सिद्ध झालेलं आहे. आणि तो काय पैसा फक्त त्यांच्या घरापर्यंत पोचलेला नाहीये, तो भुयारी गटार मातोश्रीपर्यंत जातं. म्हणून त्याच्या पुढचे उत्तर आता मातोश्रीने द्यावी लोकांना. तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये हे कनेक्शन थेट उघड मातोश्री अजून किती थेट पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्र्यांच्या थेट नातेवाईक आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला? आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं महाराष्ट्राला. सचिन वाजे आणि हे पैसे कुठे 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 फिरायचे हे सगळ्या आता गोष्टी बाहेर येत आहेत. आता राजीनाम्याशिवाय दुसरा पर्याय नाही मुख्यमंत्र्यांना. म्हणून आता घरात लपून जाण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं त्यांनी. भाजपमार्फत ही मागणी करण्यात येईल आता राजीनामा द्यावा त्यांनी म्हणून. द्यायलाच पाहिजे नैतिक दृष्टिकोनातून, कारण का त्यांचा थेट नातेवाईक आहे. म्हणून राजीनामा द्यावा एवढं थेट मागणी आहे आता. थँक्यू. एक मिनिट. तर भाजपचे नेते आता आक्रमक झालेले आहेत. नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पण मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात आल्यामुळे आता ईडीच्या या संपूर्ण कारवाईच्या बद्दल
जोरदार अशी चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे। ठाण्यातल्या 11 सदनिका आज ईडीकडून सील करण्यात आल्या। ईडीनं ठाण्यात केलेली ही कारवाई अतिशय महत्त्वाची आहे राजकीय दृष्ट्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या मिळवण्यांची संपत्ती आज ईडीनं जप्त केलेली आहे। श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे बंधू आहेत आणि त्यांच्यावरती ईडीनं ही कारवाई केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून पुष्पक बलियन प्रकरणी फसवणुकीचा हा सगळा प्रकार असल्याचं कळतंय। ठाण्यातल्या 11 मालमत्तांवरती ईडीनं टाच आणलेली आहे। न्यूज 18 लोकमत मुंबई। ईडीने केलेल्या कारवाईच्या नंतर सत्ताधारी काँग्रेसनं मात्र ईडीच्या कारवाईवरती टीका केलेली आहे। राज्य सरकारला, महाविकास आघाडी सरकारला दबावात आणण्यासाठी म्हणून ईडीकडून या कारवाई केल्या जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केलेला आहे। पण अशा कारवायांना आपण घाबरत नाही आणि त्यामुळे आपण झुकणार नाही असं म्हणत नाना पटोले यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे। जिथं भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये ईडीकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आता सुनील शिंदे बोलतात, आपण थेट जातोय। केंद्रात बसलेल्या सत्तेच्या अनेक नेत्यांना त्यांनी उघडा केलेलं आहे आणि मग सूडबुद्धीने कुठेतरी प्रत्येक कारवाईमागे मुख्यमंत्री कसे आहेत, मुख्यमंत्री आहेत की नाही या सगळ्या गोष्टी दाखवून देण्यासाठी सातत्याने वारंवार प्रयत्न होत असतात। त्याच्यापैकी मग मानिल परबांवर झालेली कारवाई, याच्यात पण उद्धव साहेबांचा संबंध लावला गेला। शिवसेनेच्या इतर लोकांशी झालेली कारवाई, याचा थेट अजून त्यांच्या कुटुंबियांचा संबंध लावला गेला। त्यामुळे मी शिवसैनिक आहे, मला तर विशेष काही वाटत नाही, शिवाय महाराष्ट्रातल्या जनतेला विशेष काही वाटत नाही, कारण हे सगळं जे काही राजकारण आहे हे महाराष्ट्रातील सत्ता गेलेली आहे आणि नैराश्यातनं आपल्याला जेवढं नैराश्यातनं राजकारणाचा सूड उगवता येईल तो करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ही येणाऱ्या आगामी काळामध्ये जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे शिवसेनेबरोबर आम्ही कसे आहोत ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। हा जाणून बुजून प्रयत्न होतोय, पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, त्याच्यामध्ये विशेष काही नाही। जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न होतोय। आज ज्या पद्धतीने उद्धव साहेब आणि ही महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे, या सगळ्या कुठेतरी नैराश्यातनं या सगळ्या कारवाई करून हा एक आनंद उपभोगण्याचा त्यांचा बालिश प्रयत्न आहे। वेळोवेळी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, कुठेतरी तपास यंत्रणांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला जातोय। हो, त्यांच्या हाती असलेली जी काही सत्ता केंद्र आहेत त्याचा विपर्यास केला जातोय, परंतु या सगळ्याचा बदला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। कशाच तसं उत्तर आहे ते त्या वेळेवर ते अवलंबून राहील। हिंदी में जानना चाहिए। पाटणकर यांच्यावरती कारवाई केली। पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया दिली आहे? श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत। मनी लॉन्ड्रिंग स्कॅम, बनावट कंपन्यांचा वापर, घोटाळेबाजांना सोडणार नाही असं म्हणत त्यांनी इशारा दिलेला आहे। किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलेलं, ठाकरे कुटुंबियांना लक्ष केलेलं आहे। ईडीने केलेल्या कारवाईच्या नंतर किरीट सोमय्यांचं हे ट्विट होतं, आपण बघितलं। जप्त केलेली आज ईडीकडून जी मालमत्ता आहे ती तब्बल 6,45,00,000 इतक्या रुपयांची आहे। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये निलांबरी प्रोजेक्ट्समधल्या 11 सदनिकांचा समावेश आहे। या सदनिका साईबाबा गृहनिर्माण कंपनीच्या नावावर आहेत। साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे। श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत। ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर असल्याचं मानलं जात आहे। ईडीनं 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता। पुष्पक बुलियनची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे। ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती। त्यामुळे ईडीची ही कारवाई राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते। यात ज्या कारवाईला वर टाच आणलेली आहे ती कारवाई ज्यांच्या विरोधात झालेली आहे ते श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे ते भाऊ आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांपैकी एकावर करण्यात आलेल्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळातून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते।
दरम्यान ही कारवाई केल्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा आक्रमक झाले. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोकेर. दोन प्रश्न. आपल्या बरोबर आमदार नितेश राणे आहेत. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या पद्धतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियावर, याला योग्य अयोग्य कसं पाहताय हे तुम्ही? लक्षात घ्या, ईडीनी अगर कारवाई केली तर काहीतरी माहिती घेऊन कारवाई केली असेल, काहीतरी माहिती त्यांच्याकडे असेल. ईडी जेव्हा प्रॉपर्टी अटॅच करते तेव्हा काही त्याला का ना भ्रष्टाचाराचा कुठे ना कुठेतरी वास, मनी लॉन्ड्रिंगचा वास आला असेल, ते काही पुरावे आले असतील त्याच्यानंतरच करते. उठसूट कारवाई ईडी कधीच कोणावर करणार नाही. म्हणून ज्या पद्धतीने आज त्यांचे प्रॉपर्टी अटॅच किंवा त्यांच्यावर कारवाई केली गेली, यावर सरस सिद्ध झालेलं आहे की ठाकरे कुटुंबामुळे भ्रष्टाचार करत आहे. म्हणून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी. पण हे रश्मी ठाकरेंचे नातेवाईक होते, त्यांचा भाऊ रश्मी ठाकरे कोण आहेत? रश्मी ठाकरे कोण आहेत? त्या अगर त्यांच्या भावापर्यंत तर नितेश राणे यांनी राजीनामा मागितलेला आहे. पण निलंबरी प्रोजेक्टच्या या 11 सदनिका जप्त करण्यात आल्याच्या नंतर स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात याच्याबद्दलची एक मोठी खळबळ उडालेली आहे. कारण आज ईडीनं केलेली कारवाई ही थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांवर, नातेवाईकांवर करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचे राजकीय पडसाद निश्चितपणे उमटत आहेत. आतापर्यंत संजय राऊत बोलतात, आपण थेट जातो. ती कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, आणि आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून, हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाहीत, तर जेथे जेथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा म्हणजे जे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी, काल त्यांनाही दिल्लीत बोलवून 8 तास चौकशी केली. त्यांच्या पत्नीला सुद्धा अशा प्रकारची नोटीस आली आहे. निवडणूक हरलो आपण एखाद्या राज्यात, म्हणून ज्यांनी पराभव केला आपली सत्ता गमावण्यासाठी, आपली सत्ता खेचून घेण्यासाठी, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे. आपण जर पाहिलं असेल, संसदेमध्ये कालच जी माहिती आली ईडीच्या कारवायांसंदर्भात, सर्वाधिक कारवाया या जेथे भाजपचं शासन नाही त्या राज्यात झालेल्या आहेत. UPAच्या 11 वर्षाच्या काळामध्ये फार तर 22 किंवा 23 कारवाया झाल्या, आणि हे मोदींचं शासन आल्यापासून साधारण 25च्या आसपास या कारवाया ईडीनं केल्या आहेत. त्यातल्या अनेक कारवाया त्या चुकीच्या पद्धतीनं झाल्या, तर नंतर न्यायालयामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा ह्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या गुलामासारख्या वागत असल्याचं आता स्पष्ट दिसतं. हिंदी में जानना चाहेंगे जो श्रीधर माधव पाटणकर है, उनके श्रीधर माधव पाटणकर ये हमारे परिवार के सदस्य हैं. सिर्फ उनका रिश्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी या रश्मि ठाकरे जी उन तक सीमित नहीं है. मैं कहता हूँ हमारे सभी के परिवार के वो सदस्य हैं. ईडी ने एक एक्शन ली है, उस बारे में मुझे अभी सूचना मिली है. इस प्रकार की एक्शन
जहां बीजेपी के शासन नहीं है या बीजेपी सत्ता से दूर हो गई है, ऐसे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिलनाडु, झारखंड, छत्तीसगढ़, ऐसे राज्यों में इस प्रकार से केंद्रीय जांच एजेंसी जोरदार तरीके से कार्रवाई कर रही है। और बड़े राज्यों में लगता है ईडी ने अपना कार्यालय बंद कर दिया है, जहां गुजरात हो। सबसे बड़ा बैंक घोटाला, बैंक फ्रॉड इतिहास का गुजरात में हुआ है, शिपयार्ड। अब तक एक भी आरोपी को ना बुलाया है, ना अरेस्ट की है, ना उनकी संपत्ति कुर्क की है। लेकिन महाराष्ट्र में ये सब कुछ चल रहा है। ममता बनर्जी के भतीजे और सम्मानीय सांसद अभिषेक बनर्जी और उनके पत्नी को भी इस प्रकार से प्रताड़ित किया जा रहा है। लेकिन ना बंगाल झुकेगा, ना महाराष्ट्र टूटेगा। तो ये महाविकास आघाड़ी सरकार को अनस्टेबल, महाविकास सरकार के आघाड़ी के सरकार के जो प्रमुख स्तंभ है, उनको इस प्रकार से आप दबाव में लाकर, अगर आप अब ये मानते हैं कि ये सरकार गिर जाएगी और यहाँ राष्ट्रपति शासन लगेगा, तो आप नींद से जाग उठे, ऐसा कुछ नहीं होगा। हम लड़ेंगे। हम आपका जो अन्याय है, आपकी जो राजनीतिक जो वेनेटा है, पॉलिटिकल बदले की भावना जो आपकी है, वो हम लोगों के सामने लाते रहेंगे। मुझे नहीं लगता कि हम न्यायालय से न्याय की उम्मीद इस माहौल में कर सकते हैं। लेकिन सबसे बड़ा न्यायालय जनता का न्यायालय होता है। महाराष्ट्र की जनता ठाकरे परिवार से परिचित है, हम सबसे परिचित है। कभी ना कभी इस एक्शन का, इस राजनीतिक बदली की भावना से जो कार्रवाई हो रही है, उसका जवाब सभी को देना पडेगा, उसकी किंमत चुकानी पडेगी। 2017चं प्रकरण एक तर आता का बाहेर आला, आणि दुसरं तुम्ही म्हणाले की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली नाही, तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते जातील का? मी म्हटलं की या परिस्थितीमध्ये न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे। ये ऐसा पहले कभी नहीं हुआ था। ये तानाशाही की खतरनाक शुरुआत है। 4 राज्यों में अगर आप जीत गए हैं, उसका मतलब ये नहीं कि आप सब लोग देश के मालिक बन गए। अगर आपको हमें जेल में डालना है, तो आप तैयारी कर लीजिए। हम सभी लोग जेल में जाने के लिए भी तैयार हैं। लेकिन इस देश की स्वतंत्रता, इस देश का लोकतंत्र, डेमोक्रेसी, आज़ादी सबके लिए हम फिर एक बार आज़ादी की लड़ाई लड़ने के लिए तैयार हैं। 17चे प्रकरण आता बाहेर काढले, 2017 मध्ये नोंद झालेलं 2005 की भी प्रकरण निकले हैं ना, 2017 क्या, 2004 जिस वक्त ये PMLA कायदा निर्माण नहीं हुआ था, उससे पहले के भी प्रकरण निकालकर लोगों को प्रताड़ित किया जा रहा है। ये जो सब हो रहा है केंद्रीय जांच एजेंसी के माध्यम से, ये ठीक नहीं है। इस प्रकार के एजेंसी का दुरुपयोग करना राष्ट्र के हित में नहीं है। ये जो एक नई फाइल बन रही है तानाशाही की, देश के इतिहास में, और आने वाली पीढ़ियां आपको सवाल और जवाब जरूर पूछेंगी। नितेश राणेंनी म्हटलं आहे, मागणी केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी, नितेश राणेंनी की मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा। ठीक आहे, नैतिकतेच्या व्याख्या शोधाव्या लागतील आता। तुम्ही एजन्सीचा दुरुपयोग आहे असं म्हणत आहे, पण ज्या ज्या लोकांना ईडीने अटक केली, ईडीने जे न्यायालयामध्ये पुरावे सादर केले, त्या आधारावर त्यांना बेल मिळत नाहीये। तो कायदाच तसा बनवलेला आहे। ईडीचे पुरावे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचे पुरावे काय आहेत? यानंतर आपण आशिष शेलार बोलतायत, भाजपचे नेते, तिकडे जातोय। ही आता जनतेच्या आशीर्वादाने अधिक गतीने पुढे चालली आहे। आज तरी मला जेवढी माहिती त्याच्यावर एवढंच मी म्हणू शकेन, कर नाही त्याने डर करण्याचं कारण नाही।
आणि केंद्रीय यंत्रणांना सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. पण अशी जी केंद्रीय यंत्रणांचा पुन्हा एकदा वापर करते असं नाना पटोले म्हणतायत आणि त्यामुळे भाजपला हे सगळं खूप महागात पडेल असाही धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय. नाना पटोले यांना फार सिरियसली त्यांच्या पक्षातली लोक घेत नाही. त्यांच्या धमकीला सुद्धा त्यांच्या पक्षात लोक हास्यविनोद समजतात. तर आम्हाला काय प्रश्न विचारतात? थेट मुख्यमंत्र्यांच्या बेहुण्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली, त्याच्यावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मला यातली संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. कोण कोणाचा नातेवाईक आहे म्हणून कारवाई होत असेल असं आमचं मत नाही. ज्या पद्धतीच्या माहिती केंद्रीय यंत्रणांसमोर येतात त्यावर केंद्रीय यंत्रणा काम करत असते आणि ज्यावर कारवाई होते किंवा होऊ शकते त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार है. आशीष जी, सीएम के साले के ऊपर ईडी की कार्रवाई हो रही है, इसको कैसे देखते हैं और कई प्रॉपर्टीज भी जब्त? इसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है. मैं तो अभी कश्मीर फाइल्स देखने के लिए आया हूं. अब ईडी ने कौन सी फाइल खोली है इसके बारे में मुझे जानकारी लेनी पड़ेगी. लेकिन केंद्रीय यंत्रणाएं जब इन्वेस्टिगेशन का काम करती है तो पुख्ता सबूत के आधार पर करती है. उनको अपना काम करने देना चाहिए और किसी भी व्यक्ति को उसके ऊपर अपनी टिप्पणी, आलोचना या कानूनन तरीके से जवाब देना होगा तो कानूनन उसका अधिकार है. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. ईडीनं केलेल्या कारवाईच्या नंतर राजकीय वर्तुळातून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी थेट इशारा दिलेला आहे. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी ईडीच्या कारवाईला ऊत आलेला आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि राजकीय हुकुमशाहीची ही नांदी असल्याचंही संजय राऊत यांनी तोफ डागली. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांनी ईडीच्या कारवाईला सहकार्य करायला हवं, कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत त्यांनी या कारवाईचं एक प्रकारे समर्थन केलेलं आहे. तर राज्यामध्ये ईडीच्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे जोरदार अशी राजकीय खळबळ माजलेली आहे. कारण ईडीनं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेल्या श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई थांबा. आम्ही पायरीवरती नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी बोलत आहेत. खरं तर सभागृहामध्ये असताना आता मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं कळलं की इन्कम टॅक्सची एक रेड मुख्यमंत्र्यांचे ईडीची पाटणकर साहेबांवर काहीतरी पडली आणि त्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने नेहमीप्रमाणे तोंडसूक घेण्याची त्यांची परंपरा कायम ठेवली. ईडी असेल, सीबीआय असेल, एनआय असेल, ह्या शासकीय यंत्रणेचा जो ज्या पद्धतीनं गैरवापर भाजप करते आहे. आता परत ते म्हणतात हे 2017 सालचं प्रकरण होतं, आता ती कारवाई झाली. याचा स्पष्ट अर्थ असा आहे फक्त आणि फक्त सुडाचं राजकारण, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर आणि महाराष्ट्राचे सगळं लक्षात येते आहे की मुंबई महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर निवडणुका ठेवायच्या आणि त्यावर मग मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागायचे, मुख्यमंत्र्यांचा संबंध जोडायचा. याचा कवळीचाही फरक महाविकास आघाडी सरकारवर पडणार नाही. शासकीय यंत्रणेचा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीकडून गैरवापर कशा पद्धतीने केला जातोय याचं हे आणखी उदाहरण महाराष्ट्राला या निमित्तानं पाहायला मिळालं. दरेकर आणि फडणवीस यांना ज्या नोटिसा पाठवल्या होत्या त्या काय मग चांगल्या बुद्धीने पाठवल्या होत्या का असा आरोप देखील आता भाजपकडनं केला जातोय. दरेकर साहेबांनी त्यांच्याबद्दलची भूमिका आज तिथे मांडली. माझा प्रश्न असा आहे, दरेकर साहेबांवर कोणी तक्रार दाखल केली? त्यावेळेस विनोद तावडेजी होते शिक्षण मंत्री, त्यावेळेस आशिष शेलारजी होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवर आता नोटीस आली. मग चिडून जायचं काही काम नाही. आणि राहिला प्रश्न केंद्रीय यंत्रणेचा जो गैरवापर होतोय त्याबद्दल मी बोलतो आहे. आणि जे चुकीचे असतील त्यांना जे चुकीचे असतील कायदेशीर कारवाई होणार. पण आत्ताच याच घडीला शासकीय यंत्रणेचा गैरवापर भाजपकडून जो चाललाय तो महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि याचा काही फरक सरकारवर पडणार नाही. सॉरी, राणेंनी म्हटलंय की याचं कनेक्शन थेट मातोश्रीवर त्यांनी राजीनामा मागावा. त्यांनी केंद्रीय जे त्यांच्याकडे खातं आहे, काय म्हणतात त्याला, लघु सूक्ष्म काय, मला आरोप झाल्यानंतर काय ते राजीनामा देतील? राजीनामा मागण्याचा अधिकार कोणाला असतो? म्हणजे एखादी काही तक्रार झाली, काही आरोप झाला आणि एकदम राजीनामा मागायचा.
मला असं वाटतं यामुळे काही फारसं फरक पडत नाही. त्यांनी राजीनामा मागावा, एवढे ते काही नक्की मोठे नाहीत. मात्र याचा खिळखिळा करण्याचा जो तुम्ही प्रयत्न म्हणताय, फक्त महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचा एक प्रकार सुरू आहे. बाकी यातून काही निष्पन्न होणार नाही. पण एवढ्या कारवाया झाल्या, आता महाविकास आघाडीलाही कारवायांची सवय पडली असं म्हणा. जाणीवपूर्वक झाल्यात त्या कारवाया, चुकून केल्यात. आता एखादा व्यक्ती एखाद्याला निव्वळ जर वेठीसच धरत असेल तर शेवटी एक आम्ही पण आतून स्ट्रॉंग होतोय. आज संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल नागपूरला, त्यांनी पण सांगितलं की बाबा हे किती तुम्ही यंत्रणेचा गैरवापर करताय. शेवटी आमची पण मानसिकता आता एक आम्ही केलेली आहे की हे सूड षडयंत्र करतील आणि करत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ईडीनं केलेल्या कारवाईच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि सरकारकडून, केंद्र सरकारकडून अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि या कारवायांनी काहीही फरक पडणार नाही, हे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. याच्यानंतर अनेक जणांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. ईडी पूर्णपणानं महाराष्ट्रातलं सरकार घालवण्यासाठी प्रयत्न करते का, हा जो आजपर्यंतच्या तुमच्या माझ्या मनातमध्ये प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर आज कुठंतरी मिळालंय की आज राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याच घरापर्यंत ईडी पोहोचली. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीनं व्हेंडिक्टिव्ह राजकारण चाललं, ते कितीही केलं तरी हे सरकार मजबूत आहे आणि तपास यंत्रणा आहेत, त्यांना काय तपासायचंय त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत, त्यांनी तपासावे. व्हिंडिक्टिव्ह राजकारणामागचं नेमकं कारण काय? आता आपण जिथं उभे आहोत, प्रतिक्रिया येत असतानाच आपण थेट ठाण्यात जातो जिथे ईडीने ही कारवाई केली आहे. मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, माझे सहकारी. मिलिंद सर, काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे ही, तर काय याबद्दलचे अपडेट्स देत आहेत ते? नाही विलास, अपडेट खूप मेजर आता काही सांगता येणार नाही. माझ्या पाठीमागे ही जी बिल्डिंग पाहताय हीच नीलांबरी म्हणून बिल्डिंग आहे. जोशी नावाचे याचे मूळ बिल्डर होते आणि इथे पाटणकर यांचे काही घरं आहेत आणि असं कळतंय की 3 मजले इथे सील करण्यात आले. पण काही जण वरपर्यंत जाऊन आले, पण असं कुठलाच विशिष्ट मजला सील केलाय असं आता तरी काही दिसलेलं नाही. पुन्हा एकदा आपण पडताळणी करणार आहोत की नेमक्या कुठल्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, काय कारवाई करण्यात आली आहे. पण आता ना ईडीचे कोणी अधिकारी इथे उपस्थित आहेत, ना पोलीस कोणी इथे उपस्थित आहेत, ना स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी मगाशी इथे उपस्थित होते. बाहेरच्या बाजूला काही कॉन्स्टेबल आहेत, 1-2 अधिकारी वरच्या मजल्यावर आहेत असं कळतं. पण नेमक्या कुठल्या मजल्यावर आहेत ना वॉचमन काही सांगतोय, ना या बिल्डिंग मधले लोक काही माहिती देत आहेत, ना आजूबाजूचे लोक माहिती देत आहेत. फक्त एवढीच माहिती कळते की सकाळच्या वेळेला काही गाड्या इथे आल्या होत्या, त्यातनं काही अधिकारी उतरले होते, पण या व्यतिरिक्त कोणतीही माहिती तुर्तास उपलब्ध होत नाहीये. विलास, ही इमारत कधीची आहे, या इमारतीच्या बद्दलची नेमकी काय तक्रार होती, त्याबद्दल काय सांगता येईल? ही साधारण 3 वर्षांपूर्वी इथे 2 बाजूला इमारती आहेत, आसावरी आणि निलांबरी म्हणून. या दोन्ही यावर मिलिंद सर येतो तुमच्याकडे. जितेंद्र आव्हाड, असं आहे की मी आत्ता असा वरनं खाली आलो आणि तुम्हाला बघितलेलं आहे. मला या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊ द्या आणि नंतर मी आजकाल हळू बोलतोय, तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्याच्यानंतर मी आपल्याशी बोलू शकतो. मला ह्या प्रकरणाची काही एक माहिती नाही. सर, एकंदरीत कारवाई लक्षात घेता वेळोवेळी महाविकास आघाडीतल्या सरकारला टार्गेट केलं जात आहे, कसं पाहताय? नाही, जे तुम्ही बोलताय हे तुम्हाला पटतंय ना, तुम्ही प्रश्न विचारला तुम्हाला पटतंय ना. आमचं नाही, पण आम्हाला तुमचं मत हवंय सर. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी किंवा केंद्रीय यंत्रणांचा परत एकदा फार्स वाढताना दिसतोय का, आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे? असं आहे की सरकार अस्थिर करण्याचा जो प्रयत्न आहे तो अशा माध्यमातून करणं हे थोडंसं सुडाचं, द्वेषाचं, असूयेचं राजकारण आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकार अस्थिर, सत्ताधाऱ्यांना अस्थिर करणं हा त्यांचा धर्म आहे, हे त्यांचं काम आहे, त्याच्यात काही गैर नाही. पण अशा पद्धतीने करणं हे मात्र चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे आता ही रेड झाल्यामुळे सरकारला धोका निर्माण झाली अशी एक चर्चा विरोधकांकडून सुरू झाली. असं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला जेवढे डिवचाल तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ.
तुम्ही आम्हाला डिवचाल म्हणून आम्ही कोसळून पडू असं शक्य नसतं. हा जगाचा नियम आहे की तुम्ही मुंगीच्या वारुळाला असा टिचकी मारून बघा, पटकन सगळ्या मुंगळ्याजवळ आहे. त्याच्यामुळे हा सिंड्रम असतो. आता त्यांची ही मानसिकता असेल की असं करून घरात घुसून आपण सरकार पाडू, तर महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसतं ना काय चालू आहे. महाराष्ट्राची जनता एवढी दूधखुळी आणि आंधळी तर नाहीये. त्यांना दिसतंय काय सुडाचं रासुयेचं राजकारण चालू आहे, त्यांना दिसतंय. आता पाहुणे जर सगळ्यांच्याच घरी राहिले, पाहुणे जर सगळ्यांच्याच घरी जायला लागले, तर महाविकास आघाडीतर्फे आता सगळ्यांच्या घरी पोहे वगैरेचे पोहे, चिवडा, शेव याची सोय करून ठेवली पाहिजे. पण कुठेतरी एक्सपोज करण्याचं काम सुरू झालं असं तुम्हाला वाटत नाही? काय असं आहे की राऊत झाले, प्रताप सरनाईक झाले, अडसूळ झाले, रवींद्र वायकर झाले, अनिल परब झाले, अनिल देशमुख झाले, नवाब मलिक झाले, एक एक मोहरा किंवा एक एक नेत्याला एक्सपोज करण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला नाही वाटत? काय एक्सपोज केलं तुम्ही? काय एक्सपोज केलं? अनिल देशमुखांच्या घरी 90 धाडी पडल्या. किती? 90. काय 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 घोटाळा मिळाला तुम्हाला? असं आहे की लोकशाहीमध्ये एखादा कायदा असा करायचा की ज्या कायद्यामध्ये जामीनच होत नाही आणि त्याची भीती घालायची, हाच मुळात लोकशाहीचा मुडदा पाडणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाला बेल हा मिळालाच पाहिजे. अनटिल अनलेस प्रूव्हन गिल्टी ही इज नॉट गिल्टी. पण तुम्ही यू आर प्रूव्ड गिल्टी म्हणून टाकून देताय त्या कायद्याच्या अन्वये. आणि जस्टिस नरिमन यांनी या कायद्यामध्ये थोडेसे बदल सुचवलेले होते की असं करू नका, कोणाला जामीन नाकार हे कायद्याचं म्हणजे कायद्याचंच गळा घोटणं आहे. तर ते नरिमनचं जजमेंट पण बदलण्यात आलं. म्हणजे आता जवळजवळ 200 जणांची ह्याच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टात चालू आहे. खरं तुम्ही पत्रकारांनी त्या याचिकेची माहिती घ्यायला पाहिजे की काय चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. पण मला वाटतं की एकंदरीतच हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघते. त्यांना त्याच्यातलं खरं काय, बरं काय, का करतायत हे सगळं महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला समजतं. पण यातली जी कारवाई केलेली आहे त्या कंपनीमध्ये स्वतः रश्मी ठाकरे एक डायरेक्टर असल्याचं समोर उघड होताना दिसतंय. एक प्रॉपर्टी 6.5 कोटीची अजून नवीन प्रकरणं, म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये सहभागी, त्यांची कंपनी. असं आहे की ती धाड कोणी टाकली आहे? तर त्याच्यात काय त्यांच्याकडे आहे, मनी लॉन्ड्रिंग काय आहे हे मला तर काय माहित नाही. पण एकंदरीतच हे जे सुडाचं राजकारण आहे हे महाराष्ट्राने कधीही बघितलं नाही, कधीही नाही. मी आज जाहीरपणाने सांगतो की माननीय प्रमोद महाजन यांचा फॉर्म भरताना राज्यसभेचा ते एकदा चुकले होते. त्यांनी ती येऊन गोष्ट पवार साहेबांना सांगितली कॉन्फिडेन्शियली की साहेब अशी चूक झाली आहे. दोघांमध्ये काय वार्तालाप झाला तुम्हाला माहित नाही. पण सकाळी जेव्हा तो फॉर्म बाहेर पडला आणि चेकिंगला गेला तेव्हा तो परफेक्ट होता. फॉर्ममध्ये कुठलीही चूक नव्हती. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. जेव्हा तृप्तीमध्ये नितीन गडकरींवर हल्ला झाला तेव्हा समर्थपणाने त्यांच्या मागे उभा राहा असं मला पवार साहेबांनी सांगितलं की नितीनची काही चूक नाही आहे. ते मला बीबीसीला इंटरव्ह्यूला बोलवलेलं, जेव्हा लंडन बीबीसी होती, की जितेंद्र जा उभा राहा आणि त्यांचा डिफेंड कर. मला रात्री 11:30 वाजता नितीन गडकरींचा फोन आला की जितेंद्र तू जे डिफेंड केलंस तसं डिफेंड आजपर्यंत माझ्या सहकाऱ्यांनी केलं नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती होती. ही संस्कृती मला वाटतं खतम होते. आणि महाविकास आघाडीकडनं पण जसं तसं उत्तर दिलं जाईल. ओके. मला महात्मा गांधींचं एक विधान आठवतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी दाखवा. अन आय फॉर अन आय, अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड बाइंड.
त्यांनी केलं, मी केलं, मी केलं, त्यांनी केलं, त्यांनी केलं, मी केलं, सगळ्यांचा अंत होईल याच्यात. तेव्हा हे जे चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघायचं. आपली बायका मुलं अडकणार नाहीत याची काळजी घ्यायची, किंवा त्यांना कुठेतरी लांब पाठवून द्यायचं आणि महाराष्ट्रात राजकारण करायचं. असे दिवस आता महाराष्ट्रात आले. थँक्यू. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना राज्यात ज्या सगळ्या कारवाया सुरू आहेत त्या कारवाया राजकीय सूडबुद्धीनं सरकार अस्थिर करण्यासाठी सुरू असल्याचं सांगत या